कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 हे नाथ नारायण ज्ञानदेव तो एवढंच नव्हे, वैकुंठामध्ये देखील त्यांचा सोहळा साजरा होतो. जे संत असतात, महात्मे असतात, सिद्ध पुरुष असतात, त्यांचा सोहळा वैकुंठामध्ये देखील साजरा होतो. तुका म्हणे गाणे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाणे वैकुंठी सोहळा, वैकुंठी अन्नासाठी एकदा टाळी वाजवून सांगितलं. संतांचा सोहळा मृत्यू लोकामध्ये होईल याच्यामध्ये नवल नाही, पण संतांचा सोहळा वैकुंठामध्ये देखील होतो. म्हणून हा समाधी प्रसंग अलंकापुराला या असणाऱ्या मृत्यू लोकामध्ये जगामध्ये होतो याच्यात नवल नाही, पण वैकुंठाला मध्ये देखील त्यांचा सोहळा होतो. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. कारण त्यांची कीर्तीच त्यांनी अशी करून ठेवलेली आहे. परोपकारासाठी ज्यांचं जीवन ज्यांनी खर्च केलेला आहे ना, त्यांचा सोहळा होतच असतो. आणि जे फक्त संकोचित कुटुंबाकरता स्वार्थासाठी जीवन जगले ना, त्यांचं वरचे श्राद्ध पण होणं मुश्किल असतं. आणि म्हणून जीवाचं वर्ष श्राद्ध असतं, संतांचा सोहळा असतो, किंवा पुण्यतिथी असते, देवाची जयंती असते.
राम जयंती आहे, कृष्ण जयंती, वामन जयंती, परशुराम जयंती, नरसिंह जयंती आहे. आणि संतांची पुण्यतिथी आहे, संतांचा सोहळा आहे. तुकाराम महाराजांची बीज आहे, एकनाथ महाराजांची नाथषष्ठी आहे, माऊलींचा समाधी सोहळा आहे. कारण त्यांनी आयुष्यभर पुण्यच केलेले असल्यामुळे त्यांची पुण्यतिथी होत असते. आणि आपली कोणी पापतिथी पण करत नाही. संतांची पुण्यतिथी का होते? कारण त्यांच्या जीवनामध्ये फक्त पुण्य त्यांनी केलेलं असतं, पुण्य संपादन केलेलं असतं, नामचिंतन केलेलं असतं, धर्म प्रचार केलेला असतो, लोकांना सज्ञानाला मार्गाला त्यांनी लावलेलं असतं. म्हणून त्यांची पुण्यतिथी वाचते. का बरं त्यांची पुण्यतिथी होते? त्यांची पुण्यतिथी त्यांच्यासाठी नाही, पण ती आपल्यासाठी असते. कारण ते पुण्यवान असतात आणि पुण्यवंताची पुण्यतिथी केल्यानंतर आपल्याला पुण्य लाभतं. त्यांचं नाम घेतल्यानंतर आपल्याला पुण्य लाभतं. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे. सज्जनाची नावे घेता, सज्जनाची पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. जे सज्जन असतात त्यांना संत म्हणतात. संतांची व्याख्या अशी आहे, ज्यांचं अंतःकरण शांत झालंय ना त्याला संत म्हणतात. ज्यांची कामना राहिलीच नाही, ज्यांचा त्या ठिकाणी कुठल्याच पद्धतीची इच्छा राहिली नाही, कर्तव्य राहिलं नाही, प्राप्तव्य राहिलं नाही, जे त्या बोधावर आरूढ झालेले आहेत, जे त्या पराशांतीला प्राप्त झालेले आहेत, नोहे नोहे सावित्र्य नावाची मुक्ती ज्यांनी प्राप्त करून घेतली, त्यांचं नाव संत. ते परते काही निपजणे जेथे नाही, म्हणून म्हणे ते पायी परासिद्धी ते. आता आपल्या इच्छा, आपल्या वासना, आपल्या आकांक्षा, आपल्या कामना राहिलेल्या असतात म्हणून आपण जीव आहोत. पण संतांच्या कामना, संतांच्या वासना, त्यांना प्राप्तव्य कर्तव्य काही राहिलेलं नसतं. नोहे नोहे त्यांनी मुक्ती ही कधीच प्राप्त करून घेतलेली असते. तुका म्हणे मोती परिणिनी नोवर, तुका म्हणे मोती परिणिनी नोवरी, मोती परिणिनी नोवरी, तुका म्हणे मोती आता दिवस चारी गेले, आता दिवस चारी गेले, आता दिसते पावलो सावा, आता दिसते पावलो सावा, आता दिसते तुका म्हणे मुक्ती परदिली नोवरी, आता दिवसचारी खेळी गेली. सावित्र्य नावाची मुक्ती प्राप्त झालेली असते. महाराज चार मुक्त्या आहेत हरिपाठामध्ये सांगितलेल्या आहेत. तेने चारी मुक्ती साधी गेली. चार मुक्त्या कोणत्या येतात? एक समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सावित्र्यता. समीपता मुक्ती म्हणजे देवाच्या जवळ आपलं वास्तव्य प्राप्त होतं, देवाने आपल्याला जवळ घेणं, याला समीपता मुक्ती म्हणतात. किंवा देव जवळ येणं, याला समीपता मुक्ती त्या ठिकाणी म्हणतात. लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. समीपता मुक्ती कोणाला प्राप्त होते? ज्ञानोबारायाने हरिपाठामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. जो प्राणी नित्य नेमाने काहीतरी त्या उपासना करेल, भक्ती करेल, त्याच्याजवळ परमात्मा येऊन राहतो, वास्तव्य करतो, समीपता मुक्ती आहे. सलोकता मुक्ती म्हणजे देवाच्या लोकाला जाणं.
हे का नाही, वैकुंठ भुवनी घर केले. हरिपाठामध्ये सलोकतामध्ये सांगितले, वैकुंठ भुवनामध्ये जाऊन राहणं, देवाने आपल्याला त्याच्या लोकामध्ये घेणं, याला सलोकता मुक्ती म्हणतात. स्वरूपता मुक्ती म्हणजे देवाचं स्वरूप प्राप्त होणं. चतुर्भुज नर भुवनी केले, देवासारखं स्वरूप प्राप्त होणं. भक्ताला देवासारखं स्वरूप प्राप्त होत असतं. नामदेव महाराजांना एकदा देवाने त्यांचं स्वरूप दिलं, विटेवर उभा केलं. नामदेव महाराज देवासारखेच दिसू लागले. नोहे नोहे तिथं आलेल्या काकड्यांना, पंढरपुरामध्ये आलेले काकड्याला सगळे भक्त मंडळी देवाच्या स्वरूपाला प्राप्त झाले होते. रुक्मिणी आईसाहेब देवाला ओवाळायला आल्या तेव्हा त्या लाजल्या. लाजले गे माये आता कोणा लाजले गे माये आता कोणा लाजले गे माय आता गमना ओवाळ. याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. अण्णा, स्वरूपता मुक्ती म्हणजे भक्ती करताना देवाचं स्वरूप प्राप्त होणं. देवाने आपलं स्वरूप भक्ताला देणं, आवडीनं देतो देव भक्ताला. ती आई कशी लहान लेकराला सजवते, त्याला नटवते, त्याला सजवते, गंध पावडर करते, सगळं करते. एवढं लेकरून ती गोंडस्वानी दिसतं, सुंदर दिसतं. कुणाची दिष्ट लागू नये म्हणून एक काळा काजळाचा काळा तितका गालावर देते. तसं देव भक्ताला सजवतो. कारण देवाला भक्त एवढा आवडतो, देवाला त्याचं शरीरही आवडतं आणि त्याचे हाड आवडतं, त्याचे मांस आवडतं. देवा भक्ता गोड, हाडा मांसा गोड देवा भक्त. एवढा देवाला त्या म्हणून स्वरूपाता सलोकता स्वरूपाता मुक्ती प्राप्त होते. रुक्मिणी आई साहेब ओवाळायला आल्यानंतर सगळे देवासारखंच रूप दिसू लागलं. तेव्हा त्या लाजल्या. आता नेमकं माझे पती कोणते आहेत, मालक कोणते आहेत, परमात्मा कोणता आहे? नामदेव महाराजांनी ओळखलं, गड्या आपल्या आई साहेबांची प्रचिती झालेली आहे. सगळे देवासारखेच दिसायला गेले, तर कोणाला ओवाळायचं? तेव्हा नामदेव महाराज गेले आणि सांगितलं, आई साहेब तुम्हाला देव ओळखूया नका. देवाने आपलं सर्व रूप त्या ठिकाणी भक्ताला दिलं, पण एक दिलं नाही. भरपूर ऋषीने जे देवाला लात मारलेली आहे ना, ती लात मात्र त्या ठिकाणी दिलेली नाही. श्रीवत्सलांचं हृदय विलास, हृदयावरती जे काही श्रीवत्सल आहे, लात आहे, ती लात ज्या मूर्तीच्या असणाऱ्या, ज्या रूपाच्या छातीवरती ती लात आहे ना, ते देव आहे. मग रुक्मिणी मातेने ते ओळखलं आणि मग देवाची पूजा केली. याला स्वरूपाता मुक्ती म्हणतात. आणि चौथी जी मुक्ती, ती साविज्य नावाची मुक्ती, ती म्हणजे शेवटची मुक्ती आहे. ती प्राप्त झाल्यानंतर पुन्हा प्राप्तव्य, कर्तव्य, गंतव्य कोणतं स्थान राहत नाही. साविज्य नावाची मुक्ती म्हणजे कापुराच्या ज्योती, कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली जैसी. आपण त्या ठिकाणी कापूर पेटवल्यानंतर, कापूर जळल्यानंतर कापडाचा कोळसाही राहत नाही, कापडाची राखही राहत नाही, काहीच खाली उरत नाही. ठाईच समाप्ती झाली जैसी. तसं देवाची भक्ती करत असताना, साधना करत असताना, उपासना करत असताना देव स्वरूप होऊन राहणं म्हणजे जीव हा जीव दशेने न राहता जीव प्रब्रह्म स्वरूप होणं, त्याला साविज्य नावाची मुक्ती म्हणतात. जीवपणा राहतच नाही तर तो शिव होतो. जसं अनेक नद्यांचं पाणी जसं समुद्राला मिळाल्यानंतर आणि समुद्रामध्ये गेल्यानंतर पुन्हा ते पाणी वेगळं करता येत नाही. समुद्राला जाण्याच्या अगोदर मात्र त्या नदा नदीचे नाव असतात, त्या वड्याचे नाव असतात. हे वड्याचं पाणी
हे नदीचं पाणी, हे ओळाचं पाणी, हे गोदावरीचं पाणी, कृष्णेचं पाणी, हे भागीरथीचं पाणी, हे त्रिवेणीचं पाणी, इकडे नदीचे नाव. पण एकदा समुद्राला सगळं पाणी गेल्यानंतर हे आता एकच पाणी समुद्राचं. तुका म्हणे गंगा सागर संगम, तुका म्हणे गंगा सागर संगम, तुका म्हणे गंगा सागर नदीची वाहण्याची उर्मी जिथं थांबली ना तिला जपून नाव दिगंबर ब्रह्मगिरीवरून गोदावरी नदी निघते, खाली त्र्यंबकेश्वरला येते, नंतर पैठणला येते, नंतर नाशिकला येते, नंतर पैठणला येते, पुन्हा नांदेडला जाते, मध्य प्रदेशमध्ये जाते आणि तिथून समुद्राला जाते आणि तिथून पुढे जा. तिचं वाहन आता थांबलं. ब्रह्मगिरीवरून निघले, समुद्राला जाण्यापर्यंत त्या ठिकाणी तिनं प्रवास केला, वाहतच राहिली. पण एकदा समुद्राला जाऊन मिळाली की तिची उर्मी थांबली, तिचं आता वाहन थांबलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एक वय. ज्ञानोबारायांची पालखी त्या ठिकाणी असताना निघते, आळंदीवरून निघते, पुण्याला मुक्काम पडतो, नंतर सासवडला होतो, नंतर जेजोरीला, नंतर लोणंदला, नंतर वाल्याला, नंतर त्या ठिकाणी असणारे फलटण, माळशिरस, काय का नाही, बरड, नातेपुते, बंडीशेरगाव, माळशिरस, वाखरी, पंढरपूर. आता बस एकदा माऊलींची पालखी पंढरपूरला गेली की आता पुन्हा चालणे नाही. चालते कुठपर्यंत? पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जात नाही तोपर्यंत. एकदा पंढरपूरला गेली, पांडुरंगाच्या दर्शनाला गेली की आता तिचं चालणं थांबलं. तसं जीवाचं चालणं कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपण त्या मोक्ष अवस्थेला प्राप्त होत नाही तोपर्यंत. बरं का, तोपर्यंत धावा आहे. धाव कोणते पुढं? तर एकदा ती अवस्था प्राप्त झाली, ती अवस्था म्हणजे ब्रह्मस्वरूप प्राप्त झालं, आत्मस्वरूप प्राप्त झालं, सच्चिदानंद स्वरूप आपल्याला प्राप्त झालं की आता धाव कुंटली. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, माझं मन आता धावतच नाही. आतापर्यंत धावत होतं इकडे तिकडे तिकडे इकडे. आपल्या जीवाचं मन पंचे विषयाकडे धावत असतं, पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे. कधी कधी डोळ्यातून रूपाकडे धावतं, डोळ्याच्या द्वारे. कधी कधी नाकाच्या द्वारे सुगंधाकडे धावतं, कधी कधी कानाच्या द्वारे शब्द विषयाकडे धावत असतं, कधी कधी त्या ठिकाणी असणाऱ्या त्वचेच्या द्वारे स्पर्श विषयाकडे धावत असतं. आहे का नाही? किती विषय? 5 विषय आहेत ना, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5 विषयाने त्या ठिकाणी आपल्याला आपल्या जीवाला गुरफटल्या असल्यामुळे आपण त्या ठिकाणी पंच विषयामध्ये गुरफटून गेलो. मग देवाकडे जाण्याकरता आपल्याला वेळच भेटायला तयार नाही. कधी कधी शब्दाच्या द्वारे आपल्याला आनंद घ्यावा वाटतो, मधुर शब्द आला की बरा वाटतो, कोणी स्तुती केली की बरं वाटतं, आणि कोणी जर निंदा केली की दुःख वाटतं. याला शब्द विषय म्हणतात. शब्द विषय. स्पर्श विषय, आपल्याला गादीवर झोपायला बरं वाटतं, स्पर्श. त्वचा ही स्पर्श विषयाकडे धावते, घ्राण इंद्रिय सुगंध विषयाकडे धावतं, कान त्या ठिकाणी जे काही डोळे आहेत ते रूप विषयाकडे धावतात. रूप विषय आवडतो डोळ्यांना, चांगलं पाहणं, रूप पाहणं हे आवडतं डोळ्यांना. म्हणजे हे जे काही इंद्रिय आहेत ना, हे जीवाला त्या ठिकाणी फजिती करतात. नव्हे एका इंद्रियाने, एका विषयाने एक प्राण्यांचा त्या ठिकाणी घात झालेला आहे. सगळेच विषय आपल्यामध्ये आहेत म्हणल्यानंतर आपला का नाही घात होणार? स्पर्शे मातंग दिक्ती पतंग रसनामिने नादा भृंग, घात झाला. पण संतांचे इंद्रिय विषयाकडे धावण्याचे थांबलेले आहेत.
त्याचं कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आता आतापर्यंत मन धावत होतं, पण आता मन धावायचं संपलं. आता पांडुरंगा तुमचं एकदा चरण पाहिलं ना, माझं मन धावायचं संपलेलं आहे. आता कोठे धावे आणि तुमचे चरण देखली. देवाचं चरण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी देवाचं चरण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आता धावण्याचं संपलेलं आहे. म्हणून भाग गेला शीन गेला ना, अवघा झाला. भाग आहे, शीन आहे, दुःख आहे, कुठपर्यंत आहे? जोपर्यंत देवाचं चरण आपण पाहत नाही, खऱ्या देवाचं स्वरूप आपल्याला. साधू संतांचं काय झालेलं आहे, साविध्य नावाची मुक्ती त्यांना प्राप्त झालेली असल्यामुळे ते कृतकृत झालेले असतात. आणि म्हणून त्यांच्याकरता स्वार्थ नसतो, त्यांच्याकरता ते संकुचितपणा नसतो, त्यांच्याकडे काम नसतो, त्यांच्याकडे क्रोध नसतो, त्यांच्याकडे 6 विकार नसतात. 6 विकाराच्या पलीकडे गेलेले असतात, ते स्वार्थाच्या पलीकडे गेलेले असतात. ते नव्हे नव्हे हे विश्वची माझे घर अशी अवस्था त्यांची झालेली असते. नव्हे नव्हे त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं असतं, नव्हे ते देव स्वरूप झालेले असतात आणि त्यांनी आयुष्यभर पुण्यच केलेलं असतं. आणि म्हणून त्यांचा समाधी सोहळा असतो, म्हणून त्यांची पुण्यतिथी असते. आत्मबोधन निघला चांगला लागते त्याला संस्कार तर वर्ष श्राद्ध असतं, नाहीतर तेही त्या ठिकाणी त्यांना ते मिळत नाही. वर्ष श्राद्धही आपलं त्या ठिकाणी कोणी होत नाही. आणि म्हणून साधू संतांनी हे सगळं केलेलं असतं. म्हणून ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा का बरं आहे? कारण ज्ञानोबारायाने आपल्या या मरणच त्यांनी मारून टाकलेलं आहे. मरण माझे मरून गेले मद केले. ज्ञानोबारायांना नेण्याकरता त्या ठिकाणी काळ आला 16 वर्षी. तेव्हा मुक्ता निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं की थांबा, ज्ञानेश्वरीला इथे राहिलेली आहे, 2 बोट वर केले, 2 वर्षांनी या. तदनंतर पुन्हा तो 2 वर्षांनी आला. सोपान काकांनी सांगितलं आणखीन 2 वर्षांनी या. पुन्हा मागे गेला. नंतर पुन्हा 2 वर्षांनी आला. मुक्ताबाईनं त्या ठिकाणी पुन्हा 2 बोट केले. मग तो काळ आज्ञा घेऊन पाठीमागे चालला. मुक्ताबाई फटकळ होत्या, म्हणजे मेल्या काळात तुला काही कळतं का नाही रे? 2 बोट म्हणजे 2 वर्ष नाहीत. 2 बोट याचा अर्थ चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या ज्ञानोबारायाकडे येऊ नकोस. मग त्या काळाने मुक्ताबाईचं दर्शन घेतलं, ठीक आहे, काय हरकत नाही. आणि असं ज्ञानोबाराय तोपर्यंत ज्ञानोबारायांचे 22 वर्षे त्या ठिकाणी झाले होते. नंतर काळ आलाच नाही, काळ नाही आला, पण ज्ञानोबारायांचा अवतार कार्य संपल्यानंतर ज्ञानोबारायांनी मात्र समाधी घेतली. समाधी घेतली आनंदी, समाधी घेतली आनंदी, दुसरीकडच्या ज्या समाधी असतात त्या गेल्यानंतर लोक समाधी करतात, त्या आष्टीच्या समाधी करतात. ज्ञानोबारायांनी समाधी घेतली म्हणजे संजीवन समाधी. देव निवृत्ती आणि धडिरे दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. ज्ञानोबारायांनी देवाला सांगितलं, देवा माझं कार्य झालं, मला समाधीमध्ये बैसवा. देवाने निवृत्तीनाथ दादा हे गुरु येतात, ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू पण आहेत आणि गुरु पण आहेत. देवाने एका हाताला आणि गुरुनी एका हाताला धरलं. ज्ञानोबाराय त्या ठिकाणी समाधी स्थळाच्या ठिकाणी गेले, डोळे झाकले आणि संजीवन समाधी घेतली, म्हणजे जिवंत समाधी. आणखीनही ज्ञानोबाराय त्या ठिकाणी गेलेले नाहीत महाराज, आणखीनही समाधीमध्ये आहेत. काय करतात तो बाळछंद मध्ये सांगितलेला आहे. समाधी घेतली निर्वाण बाबा बाळ छंदो, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो.
ज्ञानोबराय आणखीनही कथा करतात, आणखीनही कीर्तन करतात, आणखीनही ज्ञानेश्वरी जगाला सांगतात. म्हणून मुक्ताबाईच्या म्हटल्यातनं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत काळा येऊ नको. नोये नोये आमचे नामदेव राया म्हणले, जोपर्यंत ज्ञानोबरायांची समाधी येणार तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहे. जोपर्यंत माऊलींची समाधी आहे तोपर्यंत जग आहे. माऊलींची समाधीमुळे चंद्र सूर्याला स्थिरता आहे. माऊलींच्या समाधीमुळे जगाला स्थिरता आहे. माऊलींचा समाधीचा जो भाग आहे ना तो पृथ्वीचा मध्य भाग आहे. अलंकापुरी नगरीच अशी की या पृथ्वी तलामध्ये ती मध्य भागामध्ये आलेली आहे. अशी अमरावती नगरी नाही, असं देवाचं वैकुंठही असं नाही, देवाचं शिष्याईही असं नाही, सत्यलोकही असं नाही. ती ज्ञानोबरांची अलंकापुरी तशी दिसतानी जरी अलंकापुरी आपल्याला लहान गाव दिसत असलं पण अलंकापुरी मध्ये साधं गाव. महाविष्णूचा अवतार ज्ञानोबरांची ही पहिली समाधी नाही महाराज, ही 22वी समाधी त्या ठिकाणी. आणि म्हणून शेषाने जे काही त्या ठिकाणी ही पृथ्वी धारण केलेली आहे ना फणीवरती, फणी त्या ठिकाणी पृथ्वीला कुठं धारण केलेले? ज्ञानोबरायांच्या समाधी खाली शेष परमात्म्याने आपली फणी दिलेली, आपलं डोकं दिलेलं. कारण ज्ञानोबराय महाविष्णूचे अवतार आहे. आणि क्षीरसागरामध्ये शेषाने महाविष्णूला त्या ठिकाणी असणारा आसन दिलेले, त्याच्यावरती भगवान महाविष्णू पवडलेले. तेच अवतार अलंकापुरामध्ये झालेले. अलंकापुरीमध्ये झाल्यानंतर ज्ञानोबराय समाधीमध्ये आणि शेषाने खाली आपल्या डोक्यावरती समाधी घेतली. म्हणून ज्ञानोबरायांची समाधी संजीवन समाधी आहे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात नाही कलियुगामध्ये आपल्याला दगदगीच्या जीवनामध्ये प्रपंचाच्या जीवनामध्ये नाही काही करता आलं तर एकच करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे. किती साधं सोपं सगळं साधं केलं आपल्याला. नाही व्रत करायला, व्रत नका करू, उपवासी नका राहू, कोणतं तीर्थाला नाही जाता आलं नका जाऊ, दान धर्म नाही करता आला नका करू, नसतील तुमच्याकडे काही योगयाग साधना तर होणारच नाही कोणाचे ना. कारण माऊली मध्ये योग करणं कलियुगामध्ये सोपं नाही. योगाची वाटा जी निघाली का सुबटा, आणि त्या दुःखाची वाटा भागा सोपे सांगितले सोपे म्हणून ज्ञानोबरायांनी समाधी सोहळा, ज्ञानोबरायांनी पालखी सोहळा काढला. पालखी सोहळ्यामध्ये माणसाला त्या ठिकाणी सगळं व्रत घडतं बरं का. काही वाचिक मानसिक तप घडत असत. ज्ञानेश्वरीला काहीने तप, वाचेने तप, मनाने तप. काहीने म्हणजे आपण जेव्हा शरीराने चालतो तेव्हा देवाकडे चालत असतो, तो काही तप होतं, म्हणजे शरीराचं तप होतं. वाचिक तप होतं. ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये जात असताना आपण काय गजर करतो? ज्ञानोबा माऊली